जवळजवळ 8-9 वेळा पडलाय. मार्गी नमस्कार मंडळी, आलोय वन्स अगेन मी नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. फक्त तब्येत थोडी खराब आहे, पण विषय असा झाला की प्लॅन तर ठरलेला होता ना भाई. तर आज चाललोय आपण कुठेतरी मस्त ट्रेक करायला. तर नक्की आपण कुठं चाललोय हे बहुतेक तुम्हाला थंबनेल मध्ये तर कळलंच असेल, पण तरी तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला सांगतो आणि दाखवतो, विषयच नाही. चेहरे तेच आहेत आज, आपले बालपणीचे सगळे मित्र. प्लॅन आज केलता पोपोनी, पण पोपोनीच जागा दिला आम्हाला. पोपोनी प्लॅन करून पोपोच येत नाही स्वतः. विषय खोल झालेला आहे, पण ठीक आहे, आपण तर जाणार. तब्येत थोडी डाऊन आहे. रात्री मस्त तापलो होतो, मजबूत खोकला, सर्दी, अंगदुखी, पण काय नाही, गोळी खाल्ली. 50-60% बरा आहे मी आता. फक्त आवाज गेलेला आहे आणि नाक पॅक आहे एकदम शेंबूड, आणि आवाज थोडा फाटका येत असेल, कारण की आज आवाज फाटलेलाच येणार आहे. भोंगा फाटलेलाच आहे आज, कारण खोकला झालेला आहे मजबूत. त्यामुळं प्लीज तेवढं ऍडजस्ट करा. नसत करायचं तरी करा. बाकी या आता जाऊन यायला भेटूच, आणि आगे का सफर कंटिन्यू करते ना मेरी जान. नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी एंडिवर्स. आईच्या गावात सर्दीने परेशान केले बाई. अजून किती लांब आहे काटे? 7-8 किलोमीटर. 7-8 किलोमीटर. टाक भरी बाईच. क्या बोला तूने? टाक भरी बाईच. टाक भरी बाईच. टाक भैरी काय ना मग भाई, स्टाईल आहे ती, फॅशन आहे. टाक भैरीला चाललो आम्ही. काटे मला म्हणला धबधबा मस्त आहे तिकडे, एक सेक्सी धबधबा आहे. मला नाव आठवलं, कोंडेश्वर का कोंडेश्वर काहीतरी मस्त आहे. काहीतरी नाव आहे आणि सेक्सी आहे असं काटे म्हणलाय, तर असणार 100% जाऊ आपण. मस्त नजाराला कडक आहे. मान्सून मध्ये निघायचा हाच फायदा आहे, नजाराला कडक भेटतो तुम्हाला, हिरवळ जिथे तिथं बघायला भेटते. त्यामुळे आम्ही मान्सून मध्ये फिरतो. आंतर मावळ. हा मावळ म्हणलं सुट्टी आहे का शेट? माझ्या तर माझ्या आहे, विषयच नाही. उलट त्या लोणावळ्याला वगैरे जाण्यापेक्षा इकडे आंतर मावळ एक्सप्लोर करा तुम्ही. एकदम मस्त, एकदम मस्त. एवढं तुम्ही लोणावळ्यात एन्जॉय नाही करणार ना, एवढं भारी आहे आतमध्ये. तुम्ही फक्त कधी आंतर मावळात फिरा, तुम्हाला कळत. खांडी झालं, ही डागबैरी साईड झाली, तर मग तिकडचं नवला कोंबऱ्यातनं आतमध्ये जायचा एक रस्ता आहे, तिकडे झालं. एक नंबर आहे भाई. लय ना फक्त फिरायला तुम्हाला जागा पाहिजे. तुम्ही काय लोणावळ्याला सगळी जातात लोणावळ्याला, तिकडे या कधीतरी. एकदम छुपा, आणि मेन म्हणजे काय गर्दी नसती. आता रस्ता किती मोकळा आहे, आम्ही निवांत चालले. सॅटर्डे आज सॅटर्डे कोण म्हणाल का? हा रस्ता आहे, आणि हा रस्ता असाच मोकळा आहे. आम्ही किती वेळ झाले, जवळजवळ अर्धा पाऊण तास झाले आतमध्ये हळूहळू चाललोय, पण रस्ता असाच मोकळा आहे. आणि ओनली एन्जॉय. गर्दी नसते, आवाज साठी एक नंबर जागा इकडं. म्हणजे तुम्ही येऊ शकता किंवा कोणाला बी घेऊन या, फॅमिली परिवार कोण येते त्याला घेऊन या. एकदम मस्त जागा आहे. मागे एक घर आणि उस्कान म्हणून, उस्कान म्हणतो त्याला, उक्सान असं प्रोनाऊन्सिएशन आहे तिथं. माझ्या घरात होऊन तिथंही धरणापाशी जागा थांबायला. आम्ही तिथं आता फोटो काढले वगैरे. हा टाकनच फोटो इंस्टाला, मला कळणच. एकदम सेक्सी. यस, असा विषय मस्त. आणि खरंच तुम्ही फॅमिलीला घेऊन या, फ्रेंड्सला घेऊन या, कुणालाही घेऊन या. माझं खरंच येणार तुम्हाला, कारण की ठिकाणच असं आहे की मित्र फॅमिली सगळे येऊ शकतात इकडं. आणि ज्याला नेचर आवडतं ना, खरंच ज्याला नेचर आवडतं ना, त्याने अंदर मावळ एक्सप्लोर करावं. खरंच एक्सप्लोर करावं, कारण की डायरेक्ट माझ्या गर्दी नाही, काय नाही. ट्रॅफिक पासून दूर, त्याच्यानंतर रोजच्या कामापासून दूर, स्वतःला एक्सप्लोर करता येतं तुम्हाला इकडे. एकदम माझ्या शांतीत क्रांतीनं.
climbing high where the air feels thin. Boots on rock and a reckless grin. The mountain calls with a voice so wild. Every step makes me feel alive. To the waterfalls we go, where the rivers dance and the sunlight glows. Feel the spray kiss our skin. This is where. छोटासा धबधबा. ट्रेक करायच्या रस्त्याला आम्ही पोचलेले, गाडी पार्क केलेली मस्त. आता चढायचं वर. तिथं पोरी खुर्च्या घेऊन बसल्यात रे. या ठिकाणी खुर्च्या घेऊन आहे बघा. काय माहिती दिसते का नाही. लय डेंजर लोक आहेत. यायचंच कशाला मग भाई. खुर्च्या बिडच्या आणायच्यात तुम्हाला तर. एवढ्या नेचरमध्ये यावंच नाही माणसाने. जावं तोंडवर करून एखाद्या मॉलला आणि बसावं तिकडे AC मध्ये. अजून इकडे तोंडवर करून यायच्या आईच्या गावात यांच्या. नाही नखरी असते त्या पोरींच्या. चंदू भाऊची एकच इच्छा असते, पाण्यात कॅमेरा गेला पाहिजे. मग तू काढायचा ना. मला जमला नाही. दरवेळेस कॅमेरा घेतो. आपण वॉटरप्रूफ आहे का आणि फक्त पाण्यात बुडवतो बस. छापड्याने फायनली इच्छा कंप्लीट केली पाण्यात टाकायची. इथं डेड एंड आहे. इथं गाड्या लावू शकतो आणि इथून आज धबधबा आहे. तो आता तुम्ही बघितला छोटासा आहे तसा मोठा, पण असं डायरेक्ट वरून नाही आहे. असा स्लोप विषय मजा आहे. आता सध्या भिजायची इच्छा नाही आहे त्यामुळं, नाहीतर काय मस्त मजा केली असते आम्ही धबधब्यात. तर इथून खाली जायचं थोडंफार चालत आणि मग तिथून पुढं आपल्याला ट्रेकचा रस्ता भेटेल. 1 2 1 2 असं खड्ड्यात ना असे हे काय असं पहिला एक धबका, त्यातनं पाणी म्हणून खालच्या धबक्यात, तिथनं खाली म्हणून खालच्या धबक्यात. मस्त आहे इकडं. इकडं म्हणजे आंघोळ विंघोळ करू शकतो आपण. पडलं होतं हळवे सटकते. शेवाळ आहे तिकडं. हे बघा असं विषय. हे डबकं आहे ना पॉइंट असं खाली. इथं एक आहे, इथं एक आहे आणि त्याच्या खाली पण एक आहे. असे 3 डबके फुल खोल दिसते आणि स्वच्छ पाणी एकदम. पाऊल असतो जर घराजवळ असतं, पण हे लय लांब आहे. भिजायची इच्छा नाही चंद्याला आमच्या. तर त्यांचा हात तर ना उतरलो मी. येस एकच नंबर. सीन तर भारी दिसतं ते एकदम मजबूत. अजून तर ट्रेक चालू करायचं आहे. धबधब्यामध्येच मजा आली मला. हां हे बघा 1 2 तिथं एक 3 आणि वर एक 4 आहेत 4 एकदम मस्त. तिथून डायरेक्ट खाली कडाक. यस हे डोंगर दिसतात येते का. हा वाला समोरचा डोंगर पार करून त्याच्या मागं एक डोंगर आहे, तो धुक्यात आहे. हे बघा हा धुक्यात आहे एकदम. तो डोंगर पार करून त्या मागच्या डोंगरवर जायचं आपल्याला. असा विषय एवढ्या लांब आणि पोरं तयारीत आहेत. पुंग्याला माहिती नव्हतं. पुंग्या म्हणतो एवढं लांब चला घरी. चौघच आलं आम्ही येडी, पण नजारेला कडक आहेत. एकच नंबर एकदम. डोळ्यांना सुख सेनॉल्स. मस्त शांत होऊन जातं माणूस येऊन इकडं. एकच काटे जायचंय का. आत्ता पण चान्स आहे वाळायला. घरी जाऊ आता. माझं बी तेच म्हणणं आहे. लय पाऊस आहे. हे बघ थांबला. भिजलो रे. काटेला म्हणतोय आप्पा लय पाऊस आहे, आलोय खरं आपण जाऊ शकतो परत. ऐकतच नाही बाई. काय रे काय रे लय जोरात आलाय. काय करायचंय. पाऊस दाखव ना. कसला पाऊस आहे खतरनाक. रेनकोट घालून बी अवघड झालेलं आहे. तोंड बी दिसत नाही कॅमेऱ्यावर एवढं पाणी.
शी, चला गाईज माझ मोडला काय 5 मिनिटात माझ मोडलाय. रेनकोट असतं तर गेलो असतो. रेनकोट असतं ना मी लय लांब गेलो असतो उतरला. इथून 3 मिनिटं अजून पुढे गेला असता. फक्त पाऊस बघतो का रेनकोट असून. भिजलाय. चाललो घरी. एवढं भिजल्यानंतरही काटेचा मास्क गेलेला नाही. मला कमीत तर कमी धबधबा तरी बघून जायचंय. चाल असंच टाकणार आहे भाई, असंच टाकणार आहे तुला. अवघड आहे. अख्खा भिजला अख्खा. खाली नाही वरच भिजला अख्खा. तो खाली आता भिजते ना. आता भिजणार. आता काय धबधब्यात उडी मार काटे डायरेक्ट डुबकी मार. डायरेक्ट डुबकी. अवघड आहे. चला बघू कुठपर्यंत जातो आम्ही. जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंतच व्लॉग. व्लॉग आपला असंच असतो. निघतो जिथपर्यंत पोहोचन तिथपर्यंतच व्लॉग असतो. नो डेस्टिनेशन्स. फुल बघ मला. कुठलं फुल आहे कुंबळाला माहिती. आम्हाला नदी काय तुझ्या पॅन्ट अर्धी माझी. बाधक सॉक काढून गेलो असतो की मंद. भिजलं. कुठे जायचंय? तिकडे जायचंय का? मला वाटलं पलीकडे यायचंय. या पाण्यातून सरळ जायचंय. आयला लय अवघड आहे. याच्यातून कसं जावं? मित्रांनो, तुम्ही काही करा जिंदगीत, काहीही करा, पण आमच्यासोबत कधी फिरायला येऊ नका. आम्ही बघा कुठल्या पाण्यातून चाललोय. लिटरली आहे पाणी गुडघ्यापेक्षा थोडं वर आहे बघा. असं हे पाणी आहे आणि त्या पाण्यातून आम्ही चाललोय. पडलं का ते भोजन का रे? सॉक्स झाले का वल्ले? सॉक्स नव्हते भिजवायचे. काय करते? फिरतोय का आता? अवघड आहे. कितीही पडा धरपडा, काही करा, फोटो काढणं मॅन्डेटरी आहे. प्रत्येक स्पॉटला येऊन फोटो बघू. कसं दिसतं? पण दिसेना झालाय फोटो. भारी आले फोटो पण. मजा आहे. रेनकोट काढलाय चांगला. एकच नंबर. रेनकोट काढ की. रेडी. खेकडा खेकडा आलाय. खेकडा स्ट्रगल, आयुष्यातलं स्ट्रगल. लय अवघड आहे. अवघड आहे, लय अवघड आहे आमच्या लोकांचं. काय करू काय ना माहीत नाही. आता घरी जाऊन लय शिव्या खाणार आहे आम्ही लोक. घरच्यांनी हा व्लॉग बघितला की डायरेक्ट संपय आमचा. घरातून बाहेर सोडायचंच बंद करणार आहे. चापडा वन्स मोर. अवघड आहे, लय डेंजर आहे. आम्ही मोगली झाले. मोगली डायरेक्ट. चंदू भाऊ आज पडायचा दिवस आहे तुझा. अवघड आहे. त्याला रस्ते कळत नाही कुठून शोधायचं. कसरत करतोय. काय म्हणला? सोनं लावून म्हणलं आपल्याला इथं. सोनं 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 दगडात सोनं. सोनं असतं. रील बघतो रील. टाक बहिरी पावसात. अजून तर सुरू पण नाही केला आम्ही ट्रेक. इथंच तासभर घालवला आणि ह्याच धबधब्यापाशी आहे. फोटो काढ, पाडापडी. मी लिटरली गुडघेभर पाण्यात उभं राहिलोय. पण फुल मजा आहे. असं काय कधी केलं नव्हतं. पण रस्ता भारी होता पाण्याने. त्यातून चालायला लय मजा आली. विषय
पोच. केतनची मम्मी हे बघा काय करतोय हा इकडे. हा काय करतोय आतल्या पाण्यात काय करतोय हा. काय करतोय तुम्ही माझ्यासोबतच आहे. मी कोण आहे तुम्हाला नाही माहिती मी कोण आहे. येस लय मजा येते लय लय मजा. फोटो चालू आहे फोटो. अवघड आहे डेंजर आहे यांचा विषय नुसताच फोटो. मी पण 2-4 काढले मस्तपैकी एकच नंबर फोटोज अँड ऑल. आता आमचा प्लॅन बदललाय की इथून वर नाही जायचंय. इथून वर नाही जायचंय. हा धबधबा जो आहे इथं मी आता तुम्हाला वर जाऊन दाखवतो. ते एक पॉन्ड आहे मस्तपैकी आणि आमचा पुंग्या डायरेक्ट उतरला त्याच्यात आईच्या गावात जाऊन आला डायरेक्ट पाणी. लय गाणे म्हटलं पाणी आणि लय मजा आहे. बघू आता त्याच्यातच एन्जॉय करू आपण आईच्या गावात. आणि हा फक्त फोटोग्राफर आहे सगळ्यांचे फोटो काढतोय. त्याचा एक पण फोटो नाही बिचाराचा. ठीक आहे पण आता काय जसं मी तुम्हाला म्हणलेलं वर पॉन्ड आहे हे बघा. हे शोधून दाखवा फक्त तुम्ही. असा विषय आहे का विषय आहे. करायला आलतो एक झालं एक पण मजा आलेला आहे. आमचा सगळ्यात टर्किश प्लेअर चंदूभाऊ कांबळे आज छाती एवढ्या पाण्यामध्ये याचा मला गर्व आहे. कोण देतो यूट्यूबर असल्याचे हे साईड इफेक्ट्स आहे. मला अजून पाण्यात उतरायला नाही भेटले. हे लोक उतरले पण मी अजून इथंच आहे खालीवर 4 वेळा करतोय. काय करायचं आता आईच्या गावात. आमचा काटा आता पाणीच चांगलं आहे. कॅमेरा येऊ झालंय. आम्ही परत तयार. कपडे घातलेत एकदम एन्जॉय. कपडे यासाठी नव्हते आणले आम्ही कारण की असं काय प्लॅनच नव्हता धबधबा वगैरे. ढाकबैरीला वर जायचं होतं पण पाऊस लय असल्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि इथं जाऊन थांबलो पाऊस गेला. तर फायनल गुड बाय. सॉरी खोकल्यामुळे ॲडजस्ट करा. फायनल गुड बाय या मस्त जागेला. एकदम कडक आणि मोठा 10-12 जण इकडे एन्जॉय करू शकतो. एवढा मस्त पॉन्ड आहे इकडं. फायनल गुड बाय टू दिस. जातानाचा स्ट्रगल परत आता चालू. वर जाणं सोपं आहे खाली उतरणं अवघड आहे कारण की पाणी खालीच वाहत आहे आणि आम्हाला त्याच पाण्यातून जायचं आहे. त्यामुळं आता रेकॉर्ड करणं लय अवघड आहे. मला हात टेकवत जावं लागेल. त्यामुळे रेकॉर्डिंग सध्या बंद करतो थोडं वेळ. त्या बघा असं जायला लागतं हात टेकवत. आत्ता उठलं तो टेकवत गेला तर कसं जातो खाली. मग बघू पुढचं पुढं ऐकायचं नाही. अरे आता जवळजवळ 8-9 वेळा पडलाय हा. जवळजवळ मी कॅमेरा चालू ठेवू का परत एकदा पडणार आहे. अवघड फायनली आम्ही असल्या रस्त्याने आलोय. मजा तर लय आली आणि ह्याच्यात चालायची पण मजा येते. खालून पाणी वाहतंय गुडघ्याच्या खाली थोडं आणि आम्ही चलतोय पाण्यातूनच. हा चल छाब्या इकडूनच जाऊ. काय विषय नाही. आमचा पुंग्या साला 150 वेळा पडलाय 150 वेळा आणि पोरं काहीच करत नाहीत. तो पडल्यावर फक्त हसतात मला ते एकदा कळलं बी नाही
का काय झालं का असतं ते नंतर हा खाली दिसला बॉचा आपटल्याला अवघड आहे पोरांचं पहिले हसून घेतात ते आणि हे प्रत्येक ठिकाणीच असतं सॉरी प्रत्येक ठिकाणीच असतं पण आमची जरा लई चावली आहेत कसं वाटतंय तुला पडल्याबद्दल खूप मजा आहे पुंगळ्या निघले नाही पुंगळ्या कुठं लागले म्हणलं वाळलो होतो राव म्हणलं परत भिजलो ड्रायर मागत होता ड्रायर मागत होता ड्रायव्हर मागचा पडला खाली घरी सांगून ना आलाय लायब्ररी मध्ये त्याला म्हणलं एक तास एक्स्ट्रा सांग लायब्ररी एक्स्ट्रा लेक्चर खेकडा 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 नांगच नाही तुला काय होणार मी नाही हाय 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 खेकडा मागून धर अरे मागणं जा ना पुंगे अरे येड्या मागून जा ना ए रताळ्या तोंडाच्या ए रे येड्या मागणं दाब खाली त्याला पहिला कसं धरतोय नीट धर उलटा झालाय पार अरे मग ते तिथून कुठं धरतो मग कोण धरणार इथून नांगे धरायचे डायरेक्ट अरे हातात येते नांगे ए रताळ्या खाल्लं दाब ना असा खाल्लं दाब मागून हा पुढे दाब दाब ना पुढे मागून धर हा बरोबर आता नाही आता कसं धरला ए खाली चावण अरे बोटापाशी नांग कसं वाटतंय अरे वरून नीट दाखव बारीक उलटा चल नवीन टेक्निक काढली काट्याने म्हणला चढ असल्यावर उलटा चढल्यावर पाय नाही दुखत दुखायला लागलं रे असंच बरं लय वेळ इथंच बसलाय शेवटी आम्ही वडापाव खायचा रिच्युअल्स वडापाव तर खायलाच लागणार भूक लागलेली आहे गरम गरम वडापाव दाबायचा 2-2 3-3 मग हळूच निघायचं रस्ता निघायच्या एकदम मस्त इथून इथं वडापाव आणायला लाईन केली रे पास अरे घे ना पुढचं मी पास घे स्वतःपुरतं घेतलं त्यांनी फोटो काढ ना वडापावची मिसळ अवघड आहे वडापाव आलेला आहे कांदा त्या प्लेट मध्ये कांदा लागतो वडापाव सोबत आम्हाला आम्ही वेगळे लोक खातो आणि मग भेटतो अरे इथले कुरकुरे खातात कुत्रे तुम्हाला डेमो दाखवतोय बघा मगाशी त्यांनी कॅच पकडलेला इथले कुरकुरे खातात कुरकुरे खातात कुत्रे इथले डेमो बघा कसलं आहे गडी बघा आता मी खातो या फायनली जेवण आम्ही तर इथून परत निघालो आता घरच्या कडेला जवळजवळ पोहोचले आम्ही आणि आम्हाला जवळजवळ रेनबो दिसलाय तुम्हाला दिसतंय काय त्यात काय माहिती रेनबो बी अर्धा रेनबो बी अर्धाच आहे त्याच्यात कलश मंदिर बघा तवर तुम्ही कलश मंदिर बघा रेनबो लय लाईट आहे दिसतंय का ना या तारांच्या मागं आहे हा दिसतंय कसं आहे रेनबो बी बघितलं आज आम्ही लहान पोरं झाले आम्ही आज रेनबो बघून डान्स करणार होतो आम्ही पण गाडीवर आहे ना त्यामुळं तर अशा प्रकारे होता आमचा अर्धवट डागबहिरी ब्लॉग आणि ट्रिप पण मजा आली एन्जॉय फुल एन्जॉय झालेला आहे फुल एन्जॉय मजा तर आली ते अनप्लॅन होतं ते असं वाटत होतं लय प्लॅनमध्ये आलो होता हा एवढंच की आमच्याकडे चड्डे नव्हते एक्स्ट्रा आणि तशाच घालून आलो आहे अख्खं वल्ल लागतं आतमध्ये अवघड आहे आमच्या लोकांचं आम्ही अजून पण मनाने लहानच आहोत आणि आम्हाला अशा अनप्लॅन आणि अर्धवट प्लॅनच आवडतात पूर्ण झालेले प्लॅन तर क्वचितच आवडलेले आहेत आजपर्यंत आम्हाला ते पूर्ण प्लॅन नसतेच कधी हा ना पुढं जायचं ते माहीतच नसतं पण जायचं आपल्याला या तारखेला जायचं आहे आपल्याला जायचं संपला विषय निघालो तिथवर जाईल जिथवर कॅपॅसिटी तिथवर जाईल जायचं वाटलं तर 15-20 किलोमीटर मी चालेल नाही वाटलं तर 1-1.5 किलोमीटरमध्ये पण परत येईल आज पण त्याचा विषय होता पण आम्ही आता माझ्यामुळेच मी थोडंफार आता भिजलोय चला म्हणलं आता गेलो झालं आमचं व्यवस्थित मस्तमध्ये एन्जॉय झालं उलटा ते आम्ही परत नाही गेलो त्याचं नाही आम्हाला बरं वाटतं नाही का बरं झालं परत नाही गेलो एवढी मजा झाली आमची फुल निवांत भाई फुल निवांत लय एन्जॉय तुम्ही पण या माझ्या घरात इथं सगळं भारी आहे सगळं भारी आहे हा फुल एन्जॉय भाई फुल डागबहिरीला लय मोठा ट्रेक आहे तो नसेल करायचं तुम्हाला तर तो खालचा धबधबा आहे ना मस्त आहे म्हणजे लिटरली काटे भिजलेला तिकडं आम्ही म्हणलं परत जाऊ पण
आज म्हणला नाही नाही बघू जरा पुढे जाऊ. तो धबधबा भेटला जन्नत, तिथं एन्जॉय केला, विषय खोल. आता चाललो आम्ही घरला. याच नोटवर बंद करतो मी ब्लॉग. असंच तुम्ही बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा ना. क्या The waterfalls like a silver stream, carving paths through a fleeting dream. The echoes sing, they call us near. A gentle hum we'll always hear.